Hello friends, this is our 10th session of grammar and you have already seen in the thumbnail that this session is dedicated to this topic so that and to. Use of so that and to. It's very easy, it's a very small topic, but in most of the examination this topic is asked. And that's why it becomes important for us to see this topic. I won't take much time for this topic. I have just simple tricks for it, such as first of all, I'll give you the structure of the sentence. Here you'll have the subject in the form of a noun or a pronoun, the verb, and then to. Here you will have adjective followed by this to, plus this to will be followed by verb. Verb in its first form, in its present form, plus rest of the sentence. बघा, ह्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला टू चं सेंटेन्स असेल, हा टू आणि हा टू. ह्या सेंटेन्स मध्ये कुठेही नॉट नाहीये. स्टिल इट गिव्स यू द निगेटिव्ह मीनिंग. Without having not in the sentence, it produces negative meaning, and so that is used to remove this to. Most of the times you are given the instruction remove to, to means तुम्हाला फक्त so thatच वापरायचा असतो. त्या केस मध्ये ज्यावेळेस तुम्हाला हा टू सेंटेन्स मधून काढायचा आहे तर so thatच वापरायला लागेल, त्याशिवाय त्या सेंटेन्सला पर्याय नसतो. कधी म्हणतील असं सेंटेन्स देतील आणि म्हणतील मेक इट निगेटिव्ह करायचं असेल तरीही तुम्हाला पर्याय दुसरा तिसरा कुठला नसून फक्त so thatच वापरावा लागेल. कसा तर हे जे इथं जो मी म्हणलो नाउन प्रोनाउन वर्ब जे असेल ते जसं तसं असून द्या, की ते इथंही तसंच असेल. त्यानंतर हा जो टी ओ वाला टू आहे इट इज रिप्लेस्ड बाय सो. हा जो ऍडजेक्टिव्ह आहे हा ऍडजेक्टिव्ह जसाच्या तसा राहील. इट रिमेन्स द सेम. धिस टू बिकम्स दॅट. बघा, ह्या टू ला सो केला, ह्या टू चा दॅट केलाय. आता मात्र थोडासा बदल आहे या सेंटेन्स मध्ये. जसं इथं V1 होता टू ला फॉलो करणारा, दॅटला V1 फॉलो नाही करू शकत, मग इथं यायला लागेल प्रोनाउन. अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सेंटेन्स, अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. नीड आणि सब्जेक्ट मी दोन म्हणतोय. सब्जेक्ट वरच दरवेळेस तो प्रोनाउन येणार नाही, कधी वाक्याच्या गरजेनुसार तो वेगळाही येत असतो. प्रोनाउन प्लस कांट किंवा कुडंट. ही ऑब्लिक लाईन आहे असे समजा. कांट फॉर प्रेझेंट टेन्स. इथं मी म्हणलो इथं वर्ब असतो, तो वर्बचा टेन्स जर प्रेझेंट असेल तर तिथं कांटच घ्यावा लागेल. वर्ब पास्ट असेल तर कुडंटच घ्यावा लागेल. प्लस मग बघा, आता ह्या दोन गोष्टी आपण एक्स्ट्राच्या आणवल्या सेंटेन्स मध्ये. हे फॉरेनर आहेत, बाहेरून आणलेले दोन शब्द आहेत. प्रोनाउन ही शी इट तुम्हाला माहिती आहे, यू आय वी, समबडी नोबडी एनीबडी, धिस दॅट, हे प्रोनाउन आहेत. ह्या प्रोनाउन पैकी योग्य जो त्या वाक्याच्या गरजेला असेल तो येईल. आणि कांट किंवा कुडंट. कांट फॉर प्रेझेंट टेन्स आणि कुडंट फॉर पास्ट टेन्स. आता हे दोन नवीन शब्द आले, हा एक आणि यापैकी एक. देन कम्स युअर V1. हा जो V1 आहे हा V1 परत जसाच्या तसा तिथे आला आणि मग बाकीचं उरलेलं रेस्ट ऑफ द सेंटेन्स आहेच. रेस्ट ऑफ द सेंटेन्स रेस्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे उरलेलं वाक्य. बघा इतकं सोपं आहे.
आता ह्याला आपल्याला सो दॅट देतील आणि म्हणतील रिमूव्ह सो दॅट. सो दॅटचं सेंटेन्स देतील, म्हणतील मेक इट अफर्मेटिव्ह. या दोघही वेळेस तुम्हाला पर्याय फक्त टूचा असेल, टूच करावं लागेल. सो दॅटचं अफर्मेटिव्ह होऊ शकणार नाही अनलेस अँड अंटिल तुम्ही त्या सेंटेन्स मध्ये TOO वाला टू हा वाला वापरत नाही तोपर्यंत. म्हणून मग काय करायचं, रिव्हर्स गिअर टाकायचं फक्त. हा रिव्हर्स गिअर आहे. हे जे आलेले आहेत हे गायब होऊन जातील. हा टू घेतल्यानंतर V1 आला पाहिजे. हा V1 हे एवढा पार्ट गायब होऊन जाणार आहे. सोपं आहे. फॉर एक्झाम्पल आपण काही सेंटेन्स बघूया. He is too poor to buy a house. Is too poor to buy a house असलं सेंटेन्स आहे. आता ह्या सेंटेन्सला आपल्याला काय करायचंय, सो दॅट. मी म्हणलो तुम्हाला टूचं सेंटेन्स देतील आणि म्हणतील रिमूव्ह टू, नाहीतर म्हणतील मेक इट निगेटिव्ह. दोघही वेळेस आपला आन्सर सो दॅटच. ही सर्वनाम आलं तुमचं प्रोनाउन, इज त्याचा टेन्स आला, टूचा झाला सो, पुअर ऍडजेक्टिव्ह जसंच्या तसं राहिलं, या टूचा झाला दॅट, प्लस प्रोनाउन आणि कान पुढे. आता ही आहे म्हणून ही, या वाक्याच्या गरजेला हीच काय मिळणार आहे, ही कांट बाय अ हाऊस. बघा वन अनदर. राधा was so tired that, बघा राधा होतो म्हणून तिच्या आधी प्रोनाउन आलं शी. शी couldn't walk anymore. राधा was so tired that she couldn't walk anymore. ह्या सेंटेन्सला ते म्हणतील रिमूव्ह सो दॅट, नाहीतर म्हणतील मेक इट अफर्मेटिव्ह, नकार काढा, रिमूव्ह निगेशन फ्रॉम द सेंटेन्स, काही म्हणू शकतात ते. पण आपला आन्सर एकच आहे दरवेळेस. राधासाठी घेतला तेच. राधा वॉज, या सोचा झाला बघा टू टायर्ड, दॅटचा झाला टू. आता हे शी कुडंट जे आहे एवढा पार्ट हा गायब झाला पाहिजे की नाही. हा नवीन आला असतो ना सो दॅट मध्ये, प्रोनाउन आणि कांट कुडंट. इथं कुडंट आला कारण पास्ट टेन्स होता म्हणून एवढा पार्ट निघून गेला. उरलं काय, वॉक. वॉक जो वर्ब आहे, वॉक anymore. Number 3, the tree is too straight to climb. बोला बरं आता, बघा विचार करा या सेंटेन्स वर. द ट्री इज टू स्ट्रेट टू क्लाइंब. झाड चढण्यासाठी, त्याच्यावर चढण्यासाठी फारच स्ट्रेट आहे, सरळ एकदम. म्हणजे काय अर्थ होतो याचा, झाडावर चढू शकत नाही असा अर्थ होतो. आणि आपल्याला त्याचं सो दॅट करायचं आहे. द ट्री इज सो स्ट्रेट दॅट. आता झाडासाठी इट सर्वनाम असतं म्हणून इथे इट घेणार का, जसं इथं राधा होतं, शी आलं, ही होतं तर हीच सर्वनाम राहिलं. इथं झाडासाठी इट सर्वनाम घेणार का, झाड झाडावर चढणार आहे का, झाडावर चढणार कोण, आपण चढणार. म्हणून द ट्री इज सो स्ट्रेट दॅट, आय घ्या, वी घ्या, ही घ्या, शी घ्या, इट सोडून काही पण घ्या, यू घ्या, एनीबडी घ्या, कांट
climb. The tree is so straight that anybody can't climb. Anybody घ्या किंवा याच्यातलं एक कुठलं पण घ्या चालणार आहे. या सेंटेन्सची गरज मी आधी म्हणलो होतो की अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सेंटेन्स तुम्हाला प्रोनाउन घ्यायला लागतो. आणि इथं तुम्हाला यांपैकी एक योग्य असा प्रोनाउन घ्यावा लागेल तरच ते वाक्य त्याचं मीनिंग सॅटिस्फाय करू शकेल. एक इंटरेस्टिंग सेंटेन्स आहे. Sheetal is too tall to marry. Sheetal is too tall to marry. म्हणजे काय मीनिंग होईल याचा? शीतल लग्न करण्यासाठी फार उंच आहे. म्हणजे शीतलशी लग्न करू शकत नाही. कोण लग्न करणारा एखादा व्यक्ती असेल समजा, तर मग असं केलं चालेल का? शीतल इज तूचा केला सो टॉल दॅट. शीतल साठी प्रोनाउन शी असतं. इथं जर शी घेतलं तर किती गोंधळ उडेल बघा. शी लग्न करणार आहे का? भले ती शीतल नसेल पण शी लग्न नाही करणार आहे. म्हणून इथं तुम्हाला अगदी काळजीपूर्वक प्रोनाउन बदलायला लागेल आणि घ्यायला लागेल. ही घ्या, एनीबडी घ्या. इतकी उंच आहे का कोणीच नाही लग्न करू शकणार. दॅट ही और एनीबडी कांट. आला आपल्या स्ट्रक्चर मधला हा कांट इथला प्रेझेंट टेन्स होता इज म्हणून घेतला कांट मॅरी. असं घ्या. नाहीतर नोबडी कॅन मॅरी. नोबडी घेतल्यानंतर हा नो म्हणजे नकाराला म्हणून या कांट घ्यायची गरज नाही. तिथं फक्त कॅन घ्यावा लागेल. असा हा छोटासा टॉपिक आहे. तुम्ही असे खूप सारे सेंटेन्सेस बघत असता. ज्यावेळेस तुम्ही टेक्स्ट वाचता किंवा कुठलंही काही वाचता इंग्लिशचं, अशी सेंटेन्सेस दिसल्यानंतर तिथं पॉज घ्यायचा, ते सेंटेन्स कन्व्हर्ट करून बघायचं. You'll get enough practice for this topic. And this is very easy topic but very important because almost in all the exams this one is asked for 1 mark. Thank you.